UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली, महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य, शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल। देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहांना घाबरतात म्हणून शिवरायांनी सुरत लुटली हे बोलण्याचं फडणवीसांमध्ये धाडस नाही, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत, काँग्रेसनं कधीही इतिहास बदलला नाही, फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली, नाना पटोलेंची टीका, तर फेक नरेटिव्हमध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला। मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि बाहेर पडायचं कसं हे माहिती, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या, TV9 मराठीच्या महासंकल्पमधून फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाहीत, सरकार कोणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहिती नाही, सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, जयंत पाटलांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विधान। राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय, बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश, तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण, नाना पटोलेंची टीका। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांचं विधान, सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली, फडणवीसांची टीका। सीएम पदासाठी पवारांच्या मनात फडणवीसांचंही नाव नाही, आदित्य ठाकरेंचा टोला, तर सीएम पदासाठी भाजप वरिष्ठांच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही, आदित्य ठाकरेंची टीका। महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीसांकडून अशी वक्तव्य, मुख्यमंत्री पदाबाबत सर्व एकत्र बसवून ठरवू, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये जयंत पाटलांची प्रतिक्रिया। कोणत्याही सरकारमध्ये योजना आली तर त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना असतं, तिन्ही पक्षांचा आपापल्या पद्धतीनं प्रचार सुरू, आमच्या श्रेयवादाची लढाई नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। लाडक्या बहिणीवरून तिन्ही भावांकडून ओढाताण सुरू, जयंत पाटलांचा टोला, तर मतांसाठी योजना आणली हे बहिणींना समजतं, नाना पटोलेंचं वक्तव्य। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर, तर उलट्या होऊ नये म्हणून शिंदेंनी सावंतांना गोळी दिली असेल, भुजबळांचा टोला। मालवणमधील दुर्घटनेनंतर विरोधकांनी राजकीय संधी शोधली, फडणवीसांचं वक्तव्य, तर आरोपी जयदीप आपटेला 26 लाखच मिळाले, मग बाकीचे पैसे गेले कुठे, जयंत पाटलांचा सवाल। नारायण राणे आमच्यावर टीका करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात पगारावर काम करतात, आदित्य ठाकरेंची राणे कुटुंबावर टीका। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी, मुख्यमंत्री शिंदेंपासून अनेक दिग्गज TV9च्या मंचावर। देवाभाऊ उल्लेख करत बारामतीत फडणवीसांचे बॅनर, तर मला अनेक वर्षांपासून लोक देवाभाऊ म्हणतात, फडणवीसांची प्रतिक्रिया। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा, 7 ते 16 सप्टेंबरमध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।